हाय एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम बॅक टू विशाखा कुक्स. काय म्हणालात? मेथी मटर मलाई खायची आहे, पण वेळ नाही आहे एवढा तामझाम करायला. काही हरकत नाही आहे. मेथी मटर मलाईच्या तोडीचीच भाजी आपण करूयात आज. चला तर मग. सर्वप्रथम पॅनमध्ये 2-3 चमचे तेल घेऊन त्याच्यावर पाव चमचे जिरे, 7-8 लसणीच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून परतवून घ्यायच्या आहेत आणि सोबतच एक बारीक चिरलेला कांदा देखील परतवून घ्यायचा आहे. हे सगळं परतवत असतानाच साधारण एक वाटीभर इतके मटारचे दाणे आपल्याला ह्याच्यात ॲड करायचे आहेत. मी इथे फ्रोझन मटर वापरलेलं आहे. हे सगळं परतवत असतानाच आपल्याला इथे पाव चमचा हळद, मीठ आणि 1 चमचा साखर ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. पुढे आपल्याला ॲड करायची आहे साधारण 2 वाट्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मेथीची पाने. हे सगळं आपल्याला नीट परतवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि झाकण ठेवून साधारण 2 मिनटं इतकी ह्याला छान दणदणून वाफ आणू द्यायची आहे. ही बघा, भाजी आपली छान मऊ झालेली आहे. आता वेळ आहे आपल्याला ह्याच्यामध्ये साधारण 2 ते 2.5 कप इतकं दूध घालण्याची. साईचं दूध असेल तर उत्तमच. पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. ही बघा, आपल्या भाजीला छान उकळी पण आलेली आहे आणि आपली भाजी ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. आपण एक मटारचा दाणा घेऊन तो टेस्ट करून बघूया. हा शिजलेला आहे. आत्ता आपल्या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी इथे आपल्याला साधारण पाव वाटी इतकं दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे आणि ही स्लरी आपल्याला आपल्या भाजीमध्ये ॲड करायची आहे. झाकण ठेवून पुन्हा एकदा 5 मिनटं स्लो फ्लेमवर भाजी शिजू द्यायची आहे. किती छान दाटसरपणा आला आहे आपल्या भाजीला. आता कोथिंबीर पेरू आणि छान खमंग असा तडका देऊ. इथे मी तडका देण्यासाठी पॅनमध्ये तेल आणि तूप दोन्हीही घेतलं आहे. तुम्हाला एकच वापरायचं असेल तर वापरू शकता. इथे मी 7-8 पाकळ्या लसणीच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि सोबतच पाव चमचा जिरे फोडणीत घातला आहे. लसूण हलका गुलाबी रंगावर आला तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पेरली आहे आणि गॅस बंद करून वरती लाल तिखट घातलं आहे. आता ही खमंग चुरचुरीत अशी फोडणी आपल्याला आपल्या भाजीवर घालून घ्यायची आहे. वॉव! मस्तच. झाली आपली भाजी तयार. ही भाजी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.